अंदमान. खरखुरं जंगल म्हटलं म्हणजे असं दिसलं पाहिजे. भरपूर रानवेलींनी नटलेली अगणित मोठारी झाडं, दाट सावली आणि पाखरांचा चिवचिवाट. अंदमानात जारवा जमातीच्या आदिवासींनी राखलेले जंगल आहे हे, निबिड व घनदाट. या जंगलांनी इथे आदिवासींना हजारो वर्ष पोचलं व त्यांच्या सर्व गरजा भागवल्या. आधी ब्रिटिश व आता भारतीय शासनाने या जंगलांचा वापर फक्त लाकडाच्या गोडाऊनसारखा केला. 71 साली बांगलादेशातून आलेल्या निर्वासितांना इथे वसवले गेले. बाहेरून आलेल्या लोकांची संख्या वाढत वाढत 6 लाखांवर गेली आहे. पण 200 वर्षापूर्वी अंदाजे 8,000 आदिवासी जनसंख्या कमी होऊन आता फक्त 500 शिल्लक राहिली आहे. त्यांच्या राखीव जंगलातही लोक अतिक्रमण करत आहेत. आपल्या जंगलांना वाचवण्यासाठी जसे ब्रिटिश सत्तेशी हे लोक झुंजले तसे आजही प्राणपणाने लढत आहेत. जोपर्यंत हे जंगल जिवंत आहे तोपर्यंत या लोकांना कधीच कमी पडणार नाही. पूर्वी आपल्या नाशिकच्या परिसरात असेच निबिड अरण्य होते. वृक्ष हे जल आहे, जल हे अन्न आहे, अन्न हेच जीवन आहे. वने वाचवा. महाराष्ट्र वन विभाग. ज्या अरण्यात प्रभू रामचंद्रांनी पत्नी सीता व धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्या सकट वनवास भोगला त्याचा एक नमुना आकाशातून पाहिला की आता असा दिसतो. इथे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे इथे असायला हवीत दाट जंगलं. एकेकाळी हिरवागार जिल्हा समजला जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याचे दाट जंगल मागच्या 25 वर्षात अंदाजे 30% कमी झालंय. नाशिकच्या पश्चिमेकडे 20 किलोमीटरवर देवरगाव नावाच्या आदिवासी खेड्याजवळ असलेला हा आहे आळंद्या डोंगर, आपल्या चित्रपटाचा नायक. लाल रेष वनक्षेत्राची सीमा दाखवते. निरखून पाहिले की लक्षात येतं की या हद्दीच्या बाहेरच थोडीफार हिरवळ दिसत आहे. खरी परिस्थिती पाहण्यासाठी आपण आता जमिनीवर उतरून पाहूया. कागदोपत्री हा परिसर वनक्षेत्रात मोडतो, पण आता इथे फक्त 5-6 आंब्याची झाडं शिल्लक आहेत. त्यांनाही लोक हळूहळू कुरतडत चाललेत. पुढच्या पावसाळ्यात ही झाडं दिसतील याची शाश्वती नाही. ब्रिटिश काळात इथे घनदाट वर्षावन होतं. त्यांनी नवीन कायदा काढला आणि ही जंगलं गावकऱ्यांकडून हिसकावून ताब्यात घेतली आणि झाडांची वारेमाप कत्तल आरंभली. स्वातंत्र्यानंतर भारतीय वन विभागाने तेच धोरण कायम ठेवले. परिणाम आपल्या समोर आहे. पूर्वी आळंद्या सर्वांचं पोट भरत होता, पण आता गावकऱ्यांना इथे गुरं चारणं, सरपण घेण्यावर मनाई आहे. त्या विचित्र कायद्यानुसार त्यांना इथे झाडं लावण्याची सुद्धा मनाई आहे. पूर्वी डोंगरावरच्या जंगलांमुळे आजूबाजूच्या खेड्यातल्या विहिरींना वर्षभर पाणी असायचं. लोकांना डोंगरावरून सरपण, औषधी वनस्पती व भरपूर रानमेवा मिळत असे. आता हा सबंध परिसर चक्क वाळवंट असल्यासारखा दिसतो. डोंगर माथ्यावर खंडोबाचं छोटंसं जुनं देऊळ आहे, पण खंडेराव बिचारे कित्येक वर्ष जीव घेण्या उकाड्यात कोणी झाडं लावेल या आशेत बसले आहेत. बरं, आपण म्हणू सगळीकडे आता हेच चाललंय आणि सद्य परिस्थितीला सरकार आणि वन खाते जबाबदार आहेत, नाही का? असतीलही, पण आपण जर असेच गाफील राहिलो तर पुढे येणारे संकट आपल्याला आज दिसणार नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात. आपण हुशार असलो तर इतिहासात दुसऱ्याने केलेल्या चुकातून आपल्याला शिकलं पाहिजे. अनेक शास्त्रज्ञांनी अशा संस्कृतींचा अभ्यास केला ज्यांचा काही ना काही कारणाने विनाश झाला. चला पाहूया. ईस्टर आयलंड, दक्षिण पूर्व प्रशांत महासागरातले एक छोटेसे बेट. 1200 वर्षांपूर्वी माणसाने समुद्रमार्गे येऊन इथे वस्ती केली. पुढच्या 700 वर्षात जनसंख्या अंदाजे 15,000 गेली. शेती व इतर गरजा भागवण्यासाठी त्या लहानशा बेटाचं सबंध जंगल तोडलं गेलं. शेतातली सुपीक माती डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याने वाहून नेली. नाही म्हणायला या लोकांनी आपल्या पूर्वजांचे
मोई नावाचे मोठमोठाले दगडी पुतळे मात्र तयार केले. पण त्याने पोट थोडंच भरतंय. शेतीचं उत्पन्न कमी होत गेलं व शेवटी अन्नान्न दशा होऊन माणसंच माणसांना खाऊ लागल्याचे शास्त्रज्ञांना पुरावे हाती लागले आहेत. निसर्गाचा ऱ्हास झाल्यामुळे ईस्टर बेटवासियांची ही दुर्दशा झाली असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. अमेरिकेत कोलोराडो घाटीत 1400 वर्षांपूर्वी अनासाजी लोक राहत असत. इथल्या रेड इंडियन लोकांच्या नावाहो भाषेत अनासाजीचा अर्थ आहे प्राचीन शत्रू. आकाशातून आपण पाहिले ते हे चाको नावाचे अतिशय सुंदर असे सांस्कृतिक केंद्र त्यांनी बांधले. त्या काळात इथे जंगल होते. बांधकामासाठी लोकांनी 50-50 मैलांवरून जंगलतोड करून झाडांचे अजस्त्र बुंधे खेचून आणले. सुरुवातीला लोकांनी जंगलातून मिळेल त्यावर आपली उपजीविका चालवली. शेती सुरू झाली व नवी जमीन असल्यामुळे भरपूर अन्नही निर्माण होऊ लागले. इसवी सन 900 ते 1120 सालापर्यंत 1000 लोक इथे राहत असतील असा पुरातत्व शास्त्रज्ञांचा कयास आहे. लोक या किवा नावाच्या मंदिरांमध्ये धार्मिक विधींसाठी येत असत. पण इसवी सन 1150 सालापर्यंत इथल्या लोकांनी हे शहर संपूर्णपणे सोडून दिले आणि निघून गेले. अजूनही शास्त्रज्ञ कारणांचा शोध घेत आहेत. दुष्काळ होता का प्रमाणाबाहेर वाढलेली जनसंख्या का इतर काही कारण होते कोणालाच माहीत नाही. पण त्या काळात जंगल सबंध नाहीसे झाले हे नक्की. कदाचित जंगल संपल्यामुळे जमीन नापीक होऊन दुष्काळ पडला असेल व लोक मरू लागले असतील. इथेही माणसांनी नरमांस खाल्ल्याचे प्रमाण सापडले आहे. 600 वर्ष टिकून असलेल्या संस्कृतीचा असा दुर्दैवी शेवट झाला.